नाशिक जिल्ह्यातील 36,000 मेट्रिक टन कांदा खरेदीचे पैसे रखडलेत। नाफेडनं खरेदी केलेल्या कांद्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाहीयेत। सेंट्रल वेअरहाऊस कॉर्पोरेशनच्या जाचकटींमुळे बिल प्रक्रिया ठप्प झाली आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्याला अद्याप मोबदला मिळालेला नसल्याचीही माहिती आहे। तर कांद्याच्या दरात सतत बदल होत असल्यानं शेतकरी आणि प्रशासन सुद्धा संभ्रमात आहे। 1580 की 1730 रुपये प्रति क्विंटल दरानं पैसे मिळणार याबाबत अनिश्चितता कायम आहे। वाढीव दरानंच पैसे देण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे। तर 2 दिवसात पैसे न मिळाल्यास शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशाराही दिलाय। केंद्राकडून कांद्याच्या आश्वासित दरात पुन्हा 50 रुपयांची वाढ केली गेली आहे। नाफेडला आता 1730 रुपयांपेक्षा कमी दरानं कांदा खरेदी करता येणार नाही। 3 ते 4 दिवसात रक्कम खात्यात जमा करण्याचे नाफेडनं आश्वासन दिलंय।